अजून खा. नुसतं खाणं न काढणं एवढंच तर काम आहे तुमचं. अन मग मी तर हाऊस तुमचं उचलाले. काय बाई माई जिंदगी झाली. लग्न करायच्या वेळी माया नवरा म्हणे प्रियो तुले राणी सारखं ठेवीन. राणी कायची पार नोक राणी झाली माई. नुसते काम करून करून पार लंबीच होऊन जाईन एक दिवस. प्रिया, ए प्रिया, काऊन एकटीच बडबड करून राहिली व? उरकलंच नाही का तू अजून? काढ ना पटपट शेण. बापा शेण काढायलाच एवढा वेळ लागन तर मग बाकीचे काम कधी करायचे? स्वयंपाक राहिला अजून करायचा. चालू हात पटपट. आत्या, मी काय म्हणून राहिली, कामले एकटीले तर एवढं मोठं शेण काढायला तर लय वेळ लागन. तर थोडसा ननद बाईले दिला असता आवाज, तेवढीच मदत झाली असती माई. ननद बाईले कायले अभ्यास असते माया पोरीले. आता थे अभ्यास करन का शेण काढत बसन? तूच काढ. आली मोठी माया पोरीले म्हणणारी. अन हा चालव लवकर लवकर हात, इथं भुका लागले आम्हाले. हो आत्या. कायचा अभ्यास बापा, कितीक अभ्यास करते न कितीक नाही तर कोणाले माहित. 2 वर्षापासून नुसता अभ्यासच करत आहे, पण एक परीक्षा पास नाही झाली अजून. अरे कलेक्टरची सोडा, साध्या क्लर्कची परीक्षा पास नाही केली. पण माई सासू तर असा गुणगान करते जशी बस पोरगी कलेक्टर होता होताच राहिली. पोरीले तर अशी फुलासारखी जपते अन सुनेवर नुसत्या ऑर्डरीवर ऑर्डरी सोडते. जाऊ दे बाई, आता माया नशिबातच असन असं तर का कोणाले म्हणावं. ह्या माया नवऱ्याले काही म्हणावं तर त्याचंही कुठं जमते माय पुढं. मले तर वाटते मागच्या जन्मात माई सासू डॉनच असन न त्याचेच उरले सुरले गुण या जन्मात आले, म्हणूनच साऱ्यांवर हुकमा सोडत राहते. चाल प्रिये, लाग कामाले, नाहीतर येईन पुन्हा डॉन सासू तुही खबर घ्याले. झाले बापा काम. आता आंघोळ करतो न मग स्वयंपाकाचं पाहतो. ओ वहिनी, मला जाऊ द्या पहिले आंघोळीले. ओ ननदबाई, मी जातो न पटकनच येतो. ते शेण काढून काढून न साऱ्या अंगाचा वास येऊन राहिला माया. नाही वहिनी, हे मला काही माहित नाही. मला काम आहे, क्लास आहे माझा ऑनलाईन. तर ननदबाई, आता ऑनलाईन क्लास मध्ये कोण पाहते आंघोळ केली का नाही म्हणून. जाऊ द्या ना, मला अजून लय काम पडले आहे. अजून स्वयंपाक राहिला, कपडे राहिले. वहिनी, तुम्हाला एकदा सांगितलं ना का माझा इम्पॉर्टंट क्लास आहे म्हणून. मी पाडू नाही शकत तो, तरी ऐकूनच नाही राहिला तुम्ही. थांबा आता, मम्मीलेच आवाज देतो, हेच सांगन तुम्हाला बरोबर. मम्मी, ए मम्मी. काय ग तनू, काय झालं? काऊन मम्मी मम्मी करून राहिली? हे वहिनी पाय ना, मी म्हटलं त्यांले माझा क्लास आहे, मला जाऊ दे आंघोळीले, तर मला जाऊ देऊन नाही राहिल्या. काय व प्रिया, जाऊ दे ना तिले. क्लास आहे म्हणते ना थे, मग जाऊ दे ना. कायले थांबून राहिली तू तिले? ओ आत्या, थे शेण काढून काढून साऱ्या माया अंगाचा वास येऊन राहिला, म्हणून म्हटलं मी ननदबाईले मला जाऊ द्या म्हणून आधी. मी बस बात 5 मिनिटात जाऊन येतो. अव पण तिचा क्लास आहे म्हणते ना थे, मग कायले तू लहान लेकरासारखी करून राहिली? धू दे ना तिले पहिले. आता अभ्यास पहिले न बाकी सर्व नंतर. 5 मिनिटं थांबली तू तर कायच एवढं बिघडून राहिलं म्हणतो मी. धू ना तू तिचं अंग धुवून झाल्यावर. तसं तुले कोणताच अभ्यास करून कलेक्टर व्हायचंय? जा बाई तनू, जा धू तू अंग. हो मम्मी. व्हा वहिनी बाजूला. तिची झाल्यावर तूही उरकवतो लवकरच, लय काम पडले अजून उरावर. हो. जातो मी. हे माई सासू न जेव्हा पाव तेव्हा नुसती पोरीचीच बाजू घेते. आता थांबली असती थे 5 मिनिट तर कायच एवढं बिघडलं असतं तिचं. 1 महिना मैत्रिणीच्या लग्नाला गेली तेव्हा बरं आठवलं नाही इले क्लास नाटकेलवानाची. आता आल्याबरोबर चालू झालं तिचं क्लास आहे ते. त्या ऑनलाईन क्लास मध्ये कोणाला माहित पडते अंग धुतलं का नाही तर. पण माया सासून तर डोक्यावर चढवून ठेवलं नाही इले. मग आता काय ऐकते हे कोणाचं? आता बसा या वासात. ह्या माया सासूच्या नावावर वावरनं घर आहे म्हणून ऐका लागतं ह्या नंदेचं.
वहिनी का चीज आहे ते.